नमस्कार. लोकहितच्या संपादकीयमध्ये मी महेश धानके आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा संपादकीयचा विषय आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत के जिंकले, केपी हरले, भाजप जिंकली, भाजप हरली. आपण बघितलं असेल की काल ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. या अगोदर आपण बघितलं असेल की सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशा पद्धतीची लढाई होती. सहकार पॅनलचे प्रमुख हे किसन कथोरे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, तर परिवर्तन पॅनलचे प्रमुख हे कपिल पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते अशा पद्धतीची ही लढाई होती. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीचा लढा आपल्याला संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होता. एका बाजूला रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कपिल पाटील यांच्या सोबत होते आणि कपिल पाटील यांनी जो बनवलेला परिवर्तन पॅनल आहे हा प्रदेशाध्यक्षांनी बनवलेला परिवर्तन पॅनल आहे आणि त्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचेच आमदार किसन कथोरे यांनी बंड केलेल्या अशा पद्धतीची भूमिका परिवर्तन पॅनलनी घेतली होती आणि त्यामुळे खरा भाजपचा पॅनल हा आमचाच आहे अशा पद्धतीची स्टेटमेंट कपिल पाटील यांनी दिली होती. त्याच्यामुळे नेमकं कशा पद्धतीनं कोणाच्या विरोधात लढत आहे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र दोन्ही पॅनलनी जे काही अजेंडा किंवा जी काही पत्रकं काढली होती त्या पत्रकामध्ये दोन्ही पॅनलमधून महायुतीचे उमेदवार अशा पद्धतीच्या स्टेटमेंट किंवा जी प्रचाराची प्रसिद्धी पत्रकं होती त्या पत्रकामध्ये म्हटलं होतं. त्याच्यामुळे हे स्पष्ट झालं होतं की ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी के विरुद्ध भारतीय जनता पार्टी केपी अशा पद्धतीचा लढा पाहायला मिळत होता. आणि या संदर्भामध्ये कपिल पाटील यांनी स्वतः उमेदवारी केली होती, ते बिनविरोध निवडून आले होते आणि आपण अध्यक्ष व्हावं ही भूमिका ठेवूनच ते या पॅनलमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये उतरले होते. अर्थात या संदर्भामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही पद्धतीची इच्छा नव्हती, परंतु कार्यकर्त्यांची भूमिका होती की आपण बँकेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे आणि बँकेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक लढवली आणि परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सत्ता ताब्यात घेऊन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या भूमिकेतून त्यांनी व्यूहरचना केली होती आणि त्या दृष्टिकोनातून पॅनल तयार केलं होतं. अर्थात हे पॅनल विरुद्ध किसन कथोरे यांचं पॅनल होतं. किसन कथोरे यांनी पॅनल बनवताना विद्यमान जे काही अध्यक्ष होते राजेंद्र पाटील, अर्थात राजेंद्र पाटील हे बहुजन विकास आघाडीचे होते. बहुजन विकास आघाडी, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना, किसन कथोरे यांचा जो काही गट होता तो, अशा पद्धतीनं त्यांनी सहकार पॅनल केला होता आणि एक मजबूत फळी तयार करून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सत्ता राखायची या भूमिकेतून किसन कथोरे हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले होते. आणि त्या पद्धतीनं काल जो काही निकाल लागला त्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या काही सगळ्या जागा होत्या त्या संपूर्ण पॅनल किसन कथोरे यांचा निवडून आला. 21 जागांच्या मध्ये एकूण निवडणूक होती, त्यापैकी 10 जागा जवळ बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरित जागा आणि बिनविरोध जागा याचा हिशोब जर केला तर जवळजवळ 17 जागा किसन कथोरे यांच्या पॅनलने निवडून आणून कपिल पाटील यांच्या पॅनलचा पूर्णतः धुव्वा उडवलेला आहे. जिल्ह्याच्या ज्या काही आरक्षित जागा होत्या त्याच्यामध्ये एकही जागा कपिल पाटील हे जिंकू शकले नाहीत आणि त्यामुळे कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री यांची मोठ्या पद्धतीनं नाचक्की झाल्याची चर्चा या माध्यमातून आता सुरू झाली आहे. आणि किसन कथोरे यांनी चांगल्या पद्धतीचा शह पुन्हा एकदा कपिल पाटील यांना दिला आहे अशा पद्धतीची चर्चा सुद्धा आता संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. म्हणजे या अगोदर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांनी जाहीरपणे आरोप केला होता की किसन कथोरे यांनी माझं काम केलं नाही, त्यांच्यामुळे माझा पराभव झाला. अर्थात या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतल्यानंतर किसन कथोरे यांच्यावर कारवाई होईल भारतीय जनता पार्टीकडून, किमान कारणे दाखवा नोटीस तरी येईल अशा पद्धतीची अपेक्षा होती. मात्र तशा पद्धतीचा कोणताच त्यांच्यावर कारवाईचं बालंड किंवा कारवाई करण्यात आल्याचं पत्र भारतीय जनता पार्टीने काढलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की किसन कथोरे यांना सुद्धा छुपा पाठबळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळतोय आणि म्हणूनच ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी
ठाणे जिल्हा पालघर मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी परिवर्तन पॅनल तयार केला. त्यानंतर बदलापूर येथे एका कार्यक्रमामध्ये त्यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की परिवर्तन पॅनलची सत्ता येईल आणि परिवर्तन पॅनलच्या सोबत किसन कथोरे हे सुद्धा येतील, अशा पद्धतीची त्यांची स्टेटमेंट सगळ्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. मात्र आता तशा पद्धतीची वेळ येण्याची गरजच नाही, कारण मुळातच परिवर्तन पॅनलचा धुवा उडालेला आहे आणि सहकार पॅनल मोठ्या फरकाने निवडून आलेला आहे. अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये किसन कथोरे यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठींना सांगितलं असेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सत्ता आणणार आहे आणि मी स्वतः जर भारतीय जनता पार्टीचा आहे तर भारतीय जनता पार्टीची सत्ता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बसणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये किंवा ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा लढा नसून कपिल पाटील यांच्या विरुद्ध किसन कथोरे अशा पद्धतीचा लढाच खरं म्हणजे पाहायला मिळाला. अर्थात दोन्ही पक्षांनी किंवा दोन्ही जो पॅनल होते त्यांनी महायुतीचे उमेदवार अशा पद्धतीची पत्रकं प्रसिद्ध केल्यामुळे भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा लढा सुरू झाल्याची भूमिका किंवा असा लढा सुरू झाल्या संदर्भामध्ये चर्चा ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत होत्या. अर्थात भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा लढा असला तरी कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे अशा पद्धतीचा लढा त्याला स्वरूप आलं होतं आणि या लढ्यामध्ये नेमकं जिंकतो कोण या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा शिवाय पैनसुद्धा लागल्याच्या आपण ठाणे पालघरमध्ये पाहतो. आणि बऱ्याच वेळा लोकांनी या निवडणुकीमध्ये सुद्धा किसन कथोरे हे सुद्धा कसलेले उमेदवार आहेत, त्याच्यामुळे किसन कथोरे यांनी जी मोड बांधलेली आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी त्यांच्यासोबत होते, त्याच्यामुळे किसन कथोरे यांचाच विजय होईल, यांच्या पॅनलची सत्ता येईल अशा पद्धतीचा कयास अनेक लोकांनी तज्ज्ञांनी बांधला होता आणि तो तंतोतंत खरा ठरलेला आहे. 11 किंवा 12 जागांची गरज असताना जवळजवळ 17 जागा या सहकार पॅनलने जिंकलेल्या आहेत आणि कपिल पाटलांना एक फार मोठी चेक त्यांनी दिलेले आहे. अर्थात या महायुतीचे उमेदवार असं जरी असलं तरी त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामधून काँग्रेसचे उमेदवार जे होते, जे बिनविरोध निवडून आले होते, ते सुद्धा त्यांच्यामध्ये होते. त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळेमामा म्हात्रे हे सुद्धा किसन कथोरे यांच्यासोबत असल्याचं चित्र आपल्याला दिसलं. बऱ्याच बैठकांच्या मध्ये बाळेमामा म्हात्रे हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसले. त्याच्यामुळं एकूणच एक चांगल्या पद्धतीचं संघटन किसन कथोरे यांनी या माध्यमातून बांधलं होतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कपिल पाटील यांना या निवडणुकीमध्ये कपिल पाटील आणि त्यांच्या पॅनलला धोबीपछाड करायची ही भूमिका किसन कथोरे यांनी घेतलेली दिसली आणि तशा पद्धतीनं ते जो काही काल निवडणूक निकाल लागला त्याच्यामधून आपल्याला दिसलाय 100% त्यांनी धोबीपछाड केलेला आहे. अर्थात या संदर्भामध्ये परिवर्तन पॅनल विरुद्ध सहकार पॅनल ही जी लढाई होती त्याच्यामध्ये किसन कथोरे जिंकले, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे किसन कथोरे जिंकले आणि भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील हारले, अशा पद्धतीची भूमिका आता लोक व्यक्त करत आहेत. मात्र या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा किसन कथोरे विरुद्ध कपिल पाटील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकीमध्ये कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे अशाच पद्धतीचा उघड की छुपा परंतु संघर्ष होणार आहे हे मात्र नक्कीच आहे. एक या माध्यमातून स्पष्टपणे जाणवतं की किसन कथोरे यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून कपिल पाटील यांना धोबीपछाड केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा किसन कथोरे गट जिंकला असून भारतीय जनता पार्टीचा कपिल पाटील गट हा ठाणे जिल्हा पालघर निवडणुकीमध्ये हारलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी जिंकली आणि भारतीय जनता पार्टी हारली, अशाच पद्धतीचा निकालाचा निकष या माध्यमातून आपल्याला दिसत आहे.